चालताना जर पायाला ठेच लागली तर आपण पुढचं पाऊल हे जपून टाकतो। तसंच काहीसं आयुष्याचं देखील आहे। जीवनामध्ये काही वाईट लोक येणं देखील गरजेचं आहे। त्यातूनच आपण जीवनाचा धडा घेतो। माणसाचा स्वभाव हा थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात, पण तिखट लागणारी मिरची खाण्याची कोणाचीही हिंमत होत नाही। तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असेल तर कोणीही तुमच्या नादाला लागणार नाही। आजकाल साधा भोळा स्वभाव, गोड स्वभाव असणाऱ्या माणसाचा लोक नेहमीच फायदा उचलतात। आपल्या स्वभावात तिखटपणा, थोडा कणखरपणा असेल तर लोक हे हिशोबात राहतात। जे कोणाला मिळालं नाही ते चांगलं नव्हतं, जे मिळालं आहे ते चांगलं आहे आणि जे मिळणार आहे ते चांगलंच असणार आहे, असा तुमचा दृष्टिकोन जर असेल, तुम्ही नेहमीच समाधानी राहाल। काही वेळ एकांतात घालवल्यानंतर नक्कीच जाणवतं की आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही। कोणाच्या तरी भावना दुखावल्या, कोणाच्या तरी भावनांशी खेळ खेळणं हे कर्ज घेतल्यासारखं आहे, जे कधी ना कधी आपल्याला व्याजासकट फेडावं लागतं। तुमच्या जवळची माणसं तीच असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि तुमच्या दुःखाचा अंदाज लावतात। पैशाने फक्त राहणीमान बदलते, लायकी कोणाचीही नाही। काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या एका गोष्टींमुळे बरेच प्रश्न हे अनुत्तरित देखील राहतात। मनातून उतरलेल्या लोकांना आपल्या डोक्यातून काय, आपल्या आयुष्यातूनही काढून टाकायचं असतं। स्वतःला घडवण्यात वेळ द्या, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष देण्यात आणि इतरांचे दोष काढायला वेळच मिळणार नाही। नात्यांना सुंदर चेहऱ्याची आणि सुंदर आवाजाची अजिबात गरज नसते, त्यांना गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि एकमेकांवरच्या विश्वासाची। सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे, पण जर तो कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मळ मात्र दूर होऊन जातो। टीका करणारी व्यक्ती समोरच्याला जर बदनाम करू शकते, पण स्वतःला मात्र सज्जन बनवू शकत नाही। सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये फार फरक आहे बरं का। यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस व्हा, इतरांची मदत करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। काय चूक होऊ शकते याची भीती बाळगण्यापेक्षा जे होईल त्या बाबतीत सकारात्मक राहा आणि कामाला सुरुवात करा। एखाद्या कामाचा किंवा एखाद्या गोष्टींचा प्रमाणापेक्षा जास्त विचार केला तर ते काम करण्याची आपली इच्छाच नष्ट होते। आयुष्याबद्दलची इतर कोणाचीही व्याख्या तुम्ही स्वतः स्वीकारू नका। तुमचं आयुष्य आहे, तुमचं स्वतःचं असं वेगळं मत असणार आणि ते कायम असू द्या। मित्र, प्रेम असा खेळ आहे जो दोघांनी जीव लावून खेळला पाहिजे तर दोघंही जिंकतात। पण एकाने जरी माघार घेतली किंवा एकाने जरी गद्दारी केली तरी दोघेही हरतात। आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हरू शकतो, पण आपल्या मनामधील शंका हा नसलेला पर्वत देखील आपल्यासमोर उभा करू शकतो। आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा। आदर्श आहे हे दाखवण्यात आपला वेळ वाया घालवू नका। माणसाजवळ पथ हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिद्द देखील हवी, तरच तुम्ही जगाच्या कौतुकाला पात्र ठरता। चेहरे ओळखता येत नाहीत, स्वभावही ओळखता येत नाही, कारण दिसते तसे कधीच नसते। प्रत्येकाच्या मनात काही ना काही वेगळेच असते, पण माणसाची कृती सगळं काही दाखवून देते। चेहरा कितीही सुंदर असला आणि जिभेवर कडवटपणा असेल तर लोक तोंडच फिरून घेतात। असामान्य माणसाची 3 लक्षणे देखील असतात। ते चुकीचं काम करत नसल्याने त्यांना कोणतीही चिंता नसते, त्यांच्याकडे ठाम विचार करण्याची त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नसतो आणि ते प्रामाणिक असल्याने त्यांना कशाचीही पर्वा नसते। माणसाला ठेच लागली तर त्याचं चालणं हे कायमचं सुधारतं, म्हणून आयुष्यात ठेच लागणं देखील गरजेचं आहे। माणसाला त्याने केलेला संघर्ष नक्कीच थकवतो, पण माणसाला तो संघर्ष बाहेरून सुंदरता आणि आतून मजबूत बनवतो। आयुष्यात आज आलेल्या संघर्षांचा जो सामना करेल त्यालाच उद्याचं सुख अनुभवायला मिळेल। आपल्या मुलाला वाईट सवय लागल्या असतील तर त्याच्या लग्नापेक्षा त्याच्या उपचाराबद्दल विचार करा। दुसऱ्यांच्या मुली म्हणजे तुमच्या बिघडलेल्या मुलांना सुधारवण्यासाठीचं मशीन नाही। सत्य हे कधी पाहणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करत नाही, ते जसं असतं तसंच समोर येतं,
अगदी उगवत्या सूर्यासारखं. आयुष्यात सगळं काही मिळतं, पण आपण जे शोधत असतो तेच मात्र मिळत नसतो. शोधकार्य काही थांबत नाही आणि आयुष्याच्या अंतिम क्षणाला लक्षात येतं की आपण जे बाहेर शोधत होतो ते तर खरं आपल्या हातातच होतं. ते म्हणजे समाधानी आयुष्य, जे आपण कधी जगलोच नाही. एखाद्या गोष्टीची किंमत ही दोनच वेळेस कळते. एक म्हणजे जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळत नाही, आणि दुसरं म्हणजे जेव्हा ती गोष्ट आपल्याकडून हरवली जाते तेव्हा. ज्या व्यक्तींजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते, त्या व्यक्तीजवळ कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता नक्कीच असते. अशा व्यक्ती जीवनामध्ये कधीही हारू शकत नाही. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सहज सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आयुष्यामध्ये हे फक्त जवळच्या माणसालाच सांगू शकतो. उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात. माणसाच्या गोड स्वभावाचा त्याने कुठेतरी तोटा देखील सहन केलेला असतो. आनंद त्यांनाच नाही मिळत ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी जे लोक जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ देखील बदलतात. रानावनात एकटं फुललेलं फूल जसं कोणाच्या कौतुकाची वाट न बघता फुलतं, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं कष्ट प्रामाणिकपणे चालू ठेवा. कौतुक करणारे तुम्हालाच शोधत येतील, तुम्हाला त्यांच्याकडे जाण्याची गरजही भासणार नाही. मूर्खाला अक्कल देणं म्हणजे नास्तिकाला प्रसाद देण्यासारखं आहे. ना तो प्रसाद फळाला येतो, नाही अक्कल. हक्काचा मुक्काम मिळवण्यासाठी वाटा या ओळखीच्या असो अनोळखी असो, प्रवास हा आपल्यासाठी अनिवार्य हा असतोच. चिता मेलेल्या माणसाला जाळत असते, तर चिंता जिवंत माणसांना जाळत असते. शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यावर आल्यानंतर थांबणाऱ्यांना कधीच यश मिळत नाही. ऊर्जा कायम ठेवा, कामाची भूक कायम ठेवा, कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात. आयुष्यात जबाबदाऱ्या आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नाही. चूक आपल्या आयुष्याचे एक पान आहे, पण नाती म्हणजे आपल्या आयुष्याचं पुस्तक आहे. गरज पडली तर एक चुकीचं पान फाडून टाका, पण एका पानासाठी अख्खं पुस्तक अजिबात गमावू नका. आपण कसे बोलावे यासाठी कुठलाही क्लास किंवा वर्ग नसतो, पण आपण कसं बोलतो, आपल्या बोलण्याची पद्धत यावरून मात्र आपला क्लास हा नक्की ठरतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.